जय आदिशक्ती. मी संगीता कुकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वराच्या लाडक्यांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आपण आज अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की ज्ञानमाळ घेणमाळ होती की नाही आपली. तर तो 16व्याचा जो विधी असतो त्या विधीमध्ये काय महत्त्वाचं आहे किंवा का बरं तो विधी करतात, आणि जर तो विधी झाला नाही तर काय परिणाम होऊ शकतात, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आणि एखाद्या घरामध्ये संचार सासूबाईला येत असेल आणि सुनेकडेही असेल तर त्या घरामध्ये परडी परत पळी आणावीच लागते का, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मी आज सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन नक्की दाबा. जी जुनी मंडळी आहे त्यांनी व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, काय होतं की हा 16व्याचा जो विधी असतो, आता माझ्याकडे खेड मनसरवरून एक ताई आल्या होत्या. आता त्यांची गेनमाळ झाली आणि 16व्याच्या कार्यक्रमाला त्यांना काहीतरी अडथळे आले आणि त्यांना तो कार्यक्रम करता आला नाही. 16व्याचा जो 16व्याचा विधी असतो तो झाला नाही. आणि मग तेव्हापासून ते आतापर्यंत 2 वर्ष झाली त्यांचा जो कार्यक्रम झालेला नाही 16व्याचा. त्यांच्या घरामध्ये परडी सारवलेली नाही. अगदी परडी तशीच आहे ठेवून. 2 वर्ष झाले एकाच जागेवरती ती परडी आहे, तिची पूजा वगैरे काहीच नाही. तर ह्याच विषयावरती मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगेन. बघा काय होतं की ज्ञानमाळ होते, गेनमाळ होते, त्यानंतर आपल्याला 16व्याचा जो विधी असतो तो करावाच लागतो का, केलाच पाहिजे का. आणि त्या दिवशी काय असतं नेमकं, तर बघा त्या दिवशी काय असतं की 16व्याचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला माळ परडीचा असेल त्या शिष्याला दिलेली, तो गुरु पहिल्यांदा आपल्या शिष्याला ती परडी सारवून देतात आणि त्यानंतर शिष्याला तो परडीचा अधिकार दिला जातो. जी काही सेवा असेल तो शिष्य करू शकतो. पण काय होतं की एखाद्या वेळेस जेव्हा आपल्या 16व्याचा कार्यक्रम करायचा असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये बिटाळा असेल किंवा काही सुतक वगैरे पडलेला असेल आणि तो कार्यक्रम तसा ढकलला जातो, किंवा कुणाची परिस्थिती नसेल. ते परिस्थिती म्हणजे की ते 16व्याच्या कार्यक्रमाला त्या ताईंना खूपच खर्च सांगितला होता, मग त्यामुळे त्यांची परिस्थिती नव्हती, त्यामुळे त्यांनी तो 16व्याचा कार्यक्रम केलाच नाही. आणि मग त्यांच्या गुरुने ती परडी सारूनच दिली नाही आणि पुढं काहीच सांगितलेलं नाही. तर मग त्या ताई म्हणल्या की मला अधिकारच दिलेला नाही, मग मी कशी करू ताई त्या परडीची सेवा, आणि मला खूप त्रास होतोय म्हणून ते बंद घरामध्ये ती परडी आहे. तर मला एक सांगा की तुमच्या गुरुने तुम्हाला अधिकार दिला नाही म्हणजे तुमची परिस्थिती तुम्हाला जर झेपवत नसेल, तुमचा तो खर्च झेपवत नसेल, तुम्हाला खूपच काही खर्च सांगितला असेल, तर मग तुम्ही त्या गुरूंकडनं ते विचारून घ्या की गुरुमाऊली आम्ही एवढा खर्च करू शकत नाही, आम्ही आमची स्वतःची परडी स्वतः सारू का. त्यांच्याकडनं परमिशन घ्या. त्यांनी नाही परमिशन दिली तर ठीकच आहे, नाही दिली तर त्या आई जगदंबेला प्रार्थना करा, तिच्याकडनं परमिशन घ्या की आई मी तुझी परडी आणलेली आहे सेवा करण्यासाठी, तर मी पहिल्यांदा परडी मीच सारवणार आहे, माझे गुरु नाही सारवणार, कारण की जो काही मला खर्च सांगितलेला आहे तो खर्च मला झेपवत नाही. त्या आईला सरळ सांगा आणि ते परडी तुम्ही तुमची स्वतः परडी सारू शकता, परडीही सारू शकता. आणि ती परडी सारवल्यानंतर थोडी परडी सुकली की परडी भरून घ्यायची. त्यानंतर तुम्ही जोगवा वगैरे मागू शकता. परडी एका जागेवरती 2-2, 3-3 वर्ष ठेवू नये. आता तुमच्या अंगामध्ये संचार आलेला आहे म्हणून या लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न पडतात, बरोबर. पण कुणी आनंदाची परडी देखील आणलेली असते घरामध्ये, मग त्यांनी काही गुरुच केलेला असतो का, नाही. तर ते भोप्याच्या हाताने आपल्या हातावरती परडी ठेवून घेतात. आणि कुणी आपल्या मनाने देखील ती परडी आणत असतं, आनंदाची परडी म्हणजे. ती लोक काय कुणाचं परमिशनच घ्यावं लागतं का, किंवा त्या लोकांना गुरुच असतो का परडी सारून द्यायला. ती लोक सारवत नाही का परडी, बिलकुल सारवतात. असं काही नाही, असं कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही की परडी स्वतःची आपण स्वतः सारवू शकत नाही, तुम्ही तुमची स्वतःची परडी सारू शकता, असं कुठलंही शास्त्र नाही. जर असं कुठलं शास्त्र असतं तर आमच्या गुरुमाऊलीने आम्हाला पूर्णपणे शास्त्र शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं आमचे बाबा तर शिष्यांना अशीच परमिशन देऊन टाकतात, आमचे बाबा कुणाला खर्चात पाडत नाही. म्हणून मी पण तुम्हाला सरळ आणि स्पष्टच भाषेत सांगेल की तुमच्याकडनं तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही करू शकता. जर तुमची परिस्थिती नसेल, तुमच्याकडनं तो कार्यक्रमाची फी झेपवत नसेल, आणि मग एवढं 2-2 वर्ष एका जागेवर परडी ठेवल्यापेक्षा तुम्ही तुमची स्वतः परडी सारून घेऊ शकता. परडी सारवल्यानंतर परडी भरून घ्यायची. तर परडी कशी भरायची पहिल्यांदा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एक विड्याचं पान ठेवायचं, 5 सुपारी, 2 पानं आणि 1 सुपारी पहिल्यांदा परडी सारून झाली की परडीमध्ये ठेवायचा असतो. नंतर एक लिंबू ठेवायचा आणि जो छोटा परशुराम असतो तो भरून घ्यायचा. तांदळा आणि पीठ, मीठ, डाळ, गुळ असं सगळं भरून घ्यायचं.
तिला हार घालायचा, गजरा घालायचा, वेणी घालायची आणि तो परशुराम पूर्णपणे भरून ठेवावा. कारण त्यामध्ये परशुराम बसतो असं म्हणतात ते, की त्याच्यामध्ये तो पूर्णपणे भरलेला पाहिजे. आणि वेळेच्या वेळेला ते धान्य काढायचं. तुमच्याकडनं वेळेत जोगवा मागणं होता तर जोगवा मागायचा आणि ते जोगव्याचं ते आणलेलं असतं आपण एखाद्या म्हणजे त्याचं जेवण बनवून आपण गरीब म्हणजे एखाद्या मुलांना खाऊ घालू शकतो. आणि तेच धान्य आपण गोरगरिबांना देखील वाटू शकतो. आणि कुठे अन्नदान चालू असेल तिथे सुद्धा देऊ शकता तुम्ही, घरामध्ये सुद्धा ते वापरू शकता. असं काही नाही आहे आणि असं काही शास्त्र नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी मनावरती धरून परडे एका जागेवरती ठेवू नका. हे तुम्ही तुमच्या परडीचा अधिकार तुम्ही करू शकता. कारण तुम्ही आनंदाने परडी आणलेली आहे आणि ती खूप अनमोल अशी वस्तू आहे. ती साक्षात जगदंबा आहे. ती स्वतः जर तुम्ही सारवली तर तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाहीये. तुम्ही तुमची परडी स्वतः सारवू शकता. आणि आपण अजून बोलणार आहोत की राहिला विषय की एकाच घरामध्ये सासूबाईकडे परडी आहे आणि तोच संचार सूनबाईकडे येतोय आणि ती सासूबाई ती परडीची सेवा करतच असतील अगोदर. तर सूनबाईला मग आता ती ज्ञानमाळ करायची आहे तर त्यांनी पण नवीन परडी परत आणावी का? तर बिलकुल नाही. एका घरामध्ये परडी दोन दोन आणण्याची गरज नाही. तुम्हाला जर कार्यक्रम करायचा असेल, तुम्हाला माळा घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही माळा घेऊ शकता, पण परडी आणण्याची गरज नाही. एका घरामध्ये दोन दोन परडी आणू नये तरी देखील तुमचा गेनवाईचा कार्यक्रम होऊ शकतो. चला तर मग आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, घंटीचे बटन देखील दाबायचे आहेत. आणि जी जुनी मंडळी आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. ही सुद्धा एक दैवी सेवाच आहे, हे दैवी कार्यच आहे. तर हे दैवी कार्य करायचं आहे, इतरांच्या ज्ञानामध्ये भर टाकायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. जय आदिशक्ती. आणि तुमचे देखील असे काही समस्या असतील ज्ञानमाळीच्या गेनमाळीच्या संदर्भात असेल किंवा संचाराच्या संदर्भात असेल किंवा व्यतिरिक्त काहीही त्रास असेल तर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. जय